राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। मात्र या योजनेमध्ये अनेक अडचणी येत आहेत। ज्या महिलांनी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला काढण्यासाठी सुद्धा मोठा वेळ लागतो। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगरचं तहसील कार्यालयातलं सेतू सुविधा केंद्र आणि या सेतू सुविधा केंद्रावरती मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत। प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे आणि गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या महिलांना सगळी कागदपत्र मिळायला वेळ जातोय। काही महिला या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, तुमचं नाव सांगा, कुठून आलात? संध्या मंगेश जोशी, वानखेडे नगर, छत्रपती संभाजीनगर। काय काय प्रोसेस केली तुम्ही? आता मी रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढायला आलेली आहे। सकाळी 8 वाजेपासून मी इथे आलेली आहे। अजून पण माझा नंबर आलेला नाही आहे। अजून 1-1.5 तास तरी लागणार आहे। नंबर कशासाठी? फॉर्म भरण्यासाठी का दाखला दाखला घेण्यासाठी, उत्पन्नाचा आणि याचा। तुम्हाला आज मिळणार आहे का उत्पन्नाचा दाखला? नाही, त्यांनी सांगितलं की उद्यापर्यंत तरी मिळेल। आज फक्त फॉर्म वगैरे सबमिट करून घेणार आहेत ते। तुमचा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही? नाही। फॉर्म मिळाला का तुम्हाला? फॉर्म का? हो, मिळाला फॉर्म। म्हणजे पावती दिली त्यांनी, फॉर्म नाही दिला अजून। कसली पावती आहे, दाखवा। म्हणजे तुम्हाला भेटीची वेळ दिली तुम्हाला 12:05 ला आणि तुमचा नंबर आहे 359वा। म्हणजे 359 नंबर आला की जाणार आणि मग ते तुम्हाला कागदपत्र देणार त्याच्यानंतर। मग अडचण होती? हो ना, फार अडचण होती। त्याच्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे, थोडी म्हणजे एक व्यवस्था पण करायला पाहिजे व्यवस्थित, आणि मुदत पण वाढून द्यायला पाहिजे, थोडी अजून कालावधी वाढून द्यायला पाहिजे। कारण एवढी गर्दी झालेली आहे, खूप गर्दी झालेली आहे सध्या। कालावधीची कालावधी। पाऊस पण येतोय, आपण बघू शकताय, आणि मोठी गर्दी झाली आहे की एवढ्या जर मोठा पाऊस आला तर एवढ्या सगळ्या महिलांना बसण्या इतकी जागा सुद्धा या ठिकाणी नाही। गर्दीची ही एक मोठी अडचण झालेली आहे। एक मुलगी सुद्धा आलेली आहे। काय काय जाणवलं बाई तुला इथं? कशा अडचणी? आता आम्ही सगळे एकाच फॅमिलीतले आहे, तर आता आम्ही 10:30-11 पासून आलेत, नंबर लावलेत। आता बघू, जेव्हा डॉक्युमेंट मिळेल तेव्हा ऑनलाईन प्रोसिजर करून त्या साईटवर फॉर्म भरून आम्हाला जे काही असेल ते पुढचं होईल। आज कुठली कामं होणार आहेत तुमची? आज आमची आता अपेक्षा आहे की एवढं रहिवासी आणि उत्पन्न मिळालं तरी खूप झालं। पण अजून फॉर्मच भरलेला नाही ना? नाही, आणि रहिवासी उत्पन्न आज भरल्यावर उद्या मिळणार मेन डॉक्युमेंट, आणि मग उद्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरणार। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला आणखी 2-4 दिवसांचा वेळ लागेल? 2-4 दिवसांचा वेळ लागणार। तुमचं नाव, कुठून आलात? मी सौ प्रतिभा गणेश जोशी, मी संभाजीनगरची रहिवासी वानखेडेनगरून इथं आलेली आहे। माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आली आहे, पण इथं खूप गर्दी आली आहे। तर सरकारने याचा योजनेचा कालावधी वाढवावा। 15 जुलैपर्यंत एवढं शक्यच नाही सगळ्यांचं कागदपत्र। काय काय प्रोसेस आहे लाडकी बहीण योजनेसाठी? त्यासाठी आधार कार्ड पाहिजे, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि फोटो, 5-6 डॉक्युमेंट्स, उत्पन्नाचा दाखला पाहिजे। 5-6 डॉक्युमेंट्स लागतात। डॉक्युमेंट मिळाल्यावर पुढची प्रक्रिया काय? पुढचे मग ते ऑनलाईन वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे, नंतर लिंक आल्यावरती। कागदपत्र काढण्यासाठीच तुम्हाला एवढी मोठी अडचण आहे? हो, आज सकाळपासून थांबलेलो आहे आम्ही, अजून काही आमचं काम झालेलं नाही। या सगळ्या महिला आहेत, अडचण सांगतायत। इकडे आपण जर बघितलं तर ही एक खिडकी आहे, या खिडकीतून सुद्धा उत्पन्नाचे दाखला आणि रहिवासी दाखल्याचे फॉर्म घेण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येनं झालेली आहे। कुठून आलेत ताई? आम्ही नारगाव मधून। बरं, मग आता ह्या खिडकीला कसं केलं तुम्ही? रहिवासी उत्पन्न काढायसाठी। आता इथं काय फॉर्म देत आहेत का चिठ्ठी? फॉर्म चिठ्ठी देत आहे, आणि ती चिठ्ठी घेऊन पलीकडनं फॉर्म घ्यायचा आहे, आणि मग तो भरून सबमिट मग तो सबमिट करा। म्हणजे लय दिवस आणखी खूप दिवस लागतात। फॉर्म बघितला का तुम्ही लाडकी बहीण योजनेचा? कसं फॉर्म नाही बघितला। कधी बघणार? आता बघू नाही, ते घेतलं। योजनेबद्दल कधी कळालं तुम्हाला आणि कसं योजनेचा लाभ मिळाला वाटतं? आम्हाला योजनेबद्दल 2च दिवस झाले कळालं। आता योजनेचा लाभ ते आता पुढे समजून काय नाही ते। अजून एक ताई आहेत। ताई, तुम्ही कुठून आलात? दूत हॉस्पिटल। गर्दी झाली आहे खूप, काय करावं आता? आज काही काम होत नाही, फॉर्म तर घेऊन टाकू ना। काय सरकारने काय केलं पाहिजे? आता ही गर्दी व्हायला लागली, सगळ्या महिला येतात दिवसभर 5 वाजेपर्यंत तर ऑफिस राहील, पण असं लाईनीत कुणीतरी उभं केलं पाहिजे ना, पद्धतशीर घ्यायला पाहिजे ना वेळेवर। दुसरं काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? जर खरंच म्हटलंय आता तर एवढ्यांना सगळ्यांचा वेळ वाया नाही घातला पाहिजे, केलं पाहिजे काहीतरी मग सोप्या पद्धतीने। या सगळ्या महिला आहेत, आपल्या अडचणी सांगतायत। उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे। खरं तर मुख्य योजनेचा फॉर्म भरण्यासाठी इतका अडथळा नाही, मात्र उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या सगळ्या महिलांची मोठी अडचण होते, तारांबळ होते आणि धावपळ सुद्धा उडालेली आहे।
कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.